विजयनगर परिसरात गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करणाऱ्या एका चारचाकीचा पहाटेच्या सुमारास पोलिसांनी पाठलाग केला। मात्र वांडलेसवाडी येथे चालकाने चारचाकी तिथे सोडून पलायन केले। दरम्यान राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने 4,10,400 रुपयांचा दारूसाठा आणि 13 लाखांची कार असा एकूण 17,20,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। कारवाईच्या भीतीने चारचाकी चालकाने पलायन केलं, मात्र त्याचा पाठलाग करून भारती विद्यापीठ चौकात पोलिसांनी त्यास अटक केली आहे। वैभव मनोज कांबळे असं संशयिताचं नाव आहे। जिल्ह्यात गोवा बनावटीची दारूची विक्री करण्यासाठी काही जण त्याची वाहतूक करत असल्याच्या घटना घडतात, त्यामुळे त्यांनी गस्तीमध्ये वाढ केली आहे। दरम्यान मंगळवार दिनांक 20 रोजी पहाटे 4च्या सुमारास विजयनगर परिसरातून एका चारचाकीमधून गोवा बनावटीच्या दारूसाठ्याची वाहतूक होणार असल्याची खात्रीशीर माहिती अधिकाऱ्यांना मिळाली। त्यानुसार उत्पादन शुल्कचे अधीक्षक प्रदीप पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने परिसरात सापळा रचला। सुमारे पहाटे 4:45च्या सुमारास एक कार चौकातून जात असल्याचं पथकाच्या निदर्शनास आलं। त्यांनी कारचा पाठलाग केला असता चालकाने विजयनगर येथील शिवदत्त आनंद अपार्टमेंट समोर चारचाकी सोडून पलायन केलं। पथकातील काही पोलिसांनी चारचाकी ताब्यात घेऊन त्याची तपासणी केली, तर काहींनी चालकाचा पाठलाग केला। चारचाकीत गोवा बनावटीच्या दारूचे 60 बॉक्स मिळून आलेत। पोलिसांनी त्यासह सदर चारचाकी आणि त्यामध्ये असणारा मोबाईल हस्तगत केला। दरम्यान चालक वैभव कांबळे यास शहरातील भारती विद्यापीठ चौकात पोलिसांनी ताब्यात घेतले। त्याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे।